आपण सावरगाव कुसूर या जिल्हा परिषद गटामध्ये आहोत. इथं काही थोर मोठी मंडळी बसलेली आहे, काही आजोबा देखील आहेत, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नक्की ह्या गटामध्ये चर्चा कोणाच्या नावाची किंवा ह्या गटामध्ये कोणाच्या नावाची चर्चा जोर धरू लागते आहे. दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय नाव आपलं? पांडुरंग आबाजी काशी. दादा ह्या ठिकाणी आता जे वातावरण आहे जिल्हा परिषद निवडणुकांचं वातावरण आहे, या तुमच्या गावामध्ये कोणाच्या नावाची जास्त चर्चा आहे? संतोष दादा चव्हाण. संतोष दादा चव्हाण यांच्या नावाची या ठिकाणी चर्चा आहे. चर्चा चालू दादा जर सांगायचं गेलं तर बाकीचे देखील उमेदवार आहेत. आशाताई बुचके आहेत, गुलाब पारखे आहेत आणि संतोष दादा आहेत. ह्या तिघांचं जर तुम्ही जर करायचं म्हटलं, कामाचं डिवायडेशन करायचं म्हटलं किंवा कामाच्या बाबतीत उजो म्हणायचं कोण म्हटलं तर कामाच्या बाबतीत संतोष चव्हाणचं काम आणि इतरांच्या कामामध्ये काय फरक आहे? कामाला तसे तिघेही लोक चांगली आहेत, पण आज तसं जर पाहिलं तर चिंचोलीमध्ये माननीय शरददादा सोनवणे आमदार यांच्या माध्यमातून संतोषदांनी चिंचोलीमध्ये बरीचशी कामं आता केलेली आहेत. वास्तविक पाहता माझ्या माहितीप्रमाणे ह्या वर्षीचा निधी हा संतोषदाच्या माध्यमातून चांगल्यापैकी गावाला आलेला आहे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात प्रत्येक वेळी संतोषदा धावून येणारा माणूस आहे आणि गावात कुठल्या कुटुंबात जरी एखाद्याला आर्थिक मदत किंवा एखादी आजारी जरी व्यक्ती पडला तरी त्याला सहज मदत, शिक्षणासाठी मदत. आता मध्यंतरीच्या पिरियडमध्ये आपल्या शालेय शिक्षणासाठी मुलांना दप्तरांची गरज होती, तर संतोषाच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे चिंचोलीला असणाऱ्या शाळा म्हणजे हायस्कूल असो, जिल्हा प्राथमिक शाळा असो किंवा वाजेवाडी शाळा असो, या सर्व ठिकाणी दप्तरांचं चांगल्या पद्धतीने वाटपसुद्धा संतोषाने केलेलं आहे आणि चिंचोली गाव हे आमचं संतोषदांच्या पाठीमागं चांगल्या पद्धतीने उभे राहणार आहे. आम्ही इथं पाठीमागं काही महिला होत्या, त्यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला. त्यांनी सांगितलं की संस्कृतीचा जपवणूक जी आहे ती देखील चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यांनी मंदिराचं कुठलं काम आहे ते पूर्णत्वास नेलेलं असं काहीतरी सांगितलं. म्हणजे कुठलं नक्की काम होतं ते? आता मारुती मंदिराचं गावामध्ये काम चालू आहे. तर संतोषदा बोलले काय माझ्या यथाशक्तीप्रमाणे मी तुम्हाला लोकवर्गणी देईल, हा विषय आहे. दादा काय नाव आपलं? काळूराम शेडबी माझे वाजे. दादा काय सांगाल जिल्हा परिषद? आता ते बोलले आणि मी काय वेगळं बोलणार का? जे बोलले ते खरं बोलले, माझ्या का बोलायचं काय शिल्लक नाही राहिले. जे संतोषदादांनी काम केलं काय किंवा जे बोलले असतील काय त्याचा फक्त पूर्णविराम शेवट व्हावं आणि केलं ते गोष्ट काय चुकीचं नाही बोलले, त्याच्यामुळे याच्यापेक्षा बोलायला बाय काय जास्त सांगा. रामकृष्ण हरी. हो, उमेदवार त्यांच्या माध्यमातून उभे केलेलं आहे म्हटल्यानंतर दादांनी कामं जी केली, जो कोट्यवधी रुपयाची कामं केलेली, आता ते संतोषदादा ते कामं पुढं नेणारच आहेत. त्यांचं तसं हे आता ते आहेत मग कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर आहे आणि आता ते जिल्हा परिषदेला जरी उभे राहिलेले असले तरी लोकमत जनमत त्यांच्या पाठीमागं राहणार आणि आहेच बरं का. तर आम्ही शक्यतो आमचं जे गाव आहे ते दादांच्या पाठीमागं राहणार. काका तुम्ही सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समितीवरती आहेत, त्यांची कशा प्रकारे मदत होते? कृषी उत्पन्न बाजार समितीला आता 1 वर्ष झालंय ना, 1 वर्षापूर्वी निवडणूक झाली, त्याच्यामुळं अजून बाजार समितीच्या माध्यमातून आम्हाला काही त्याचा लाभ भेटलेला नाही, पण आहे त्यांची कामगिरी चांगली आहे. अलग लक्षात.